नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 11th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 वरती मित्रांनो आज आपण चर्चा करतोय आणि पार्ट 2 मधलं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि कॉम्प्लेक्स नंबर मधला प्रॅक्टिस सेट नंबर आपण एक्सरसाइज नंबर 1.1 बघतोय। त्यामधला क्वेश्चन नंबर 13 आणि तिथून पुढचे क्वेश्चन आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। या अगोदर मित्रांनो आपण बरेचसे क्वेश्चन ऑलरेडी बघितलेले आहेत। या अगोदर आपण क्वेश्चन नंबर 12 पासून 12 पर्यंतचे सगळे क्वेश्चन बघितलेत, 1 पासून 12 पर्यंतचे। अगोदरच्या क्वेश्चनच्या जर व्हिडिओ तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या सर्व क्वेश्चनच्या व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करतो। त्याचबरोबर मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट त्यावरती सुद्धा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवल्यात। त्या व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे। व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही अजूनपर्यंत जॉईन नसेल केला तर आत्ताच आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा। तो त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ठीक आहे, तर बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर 13। आता बघा हे सगळे क्वेश्चन समजण्याच्या अगोदर 13 पासूनचे पुढचे या अगोदर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिली त्यामध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत अगोदरचे 1 पासून पुढचे सगळे क्वेश्चन बघून घ्या, कारण ते जर क्वेश्चन नाही बघितले तर हे क्वेश्चन आपल्याला समजणार नाही। त्यामुळे अगोदर सगळे ते क्वेश्चन बघणं खूप गरजेचं आहे आपल्या सर्वांसाठी। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आहे की इज 1 प्लस, बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं बघा 1 प्लस i⁴ प्लस i⁴ प्लस i⁴ अ रियल नंबर। बाबा हा रियल नंबर आहे का? आता जिथं आय येतो त्यावेळेस तो इमॅजिनरी नंबर होतो आणि आय प्लस हा जर रियल नंबर असेल तर तो कॉम्प्लेक्स नंबर होतो। आता तसं वरवर बघायला गेलं तर कॉम्प्लेक्स नंबर दिसतोय, पण यांनी काय म्हटलं की बाबा हा रियल नंबर आहे की नाही बाबा हे प्रूव्ह करा, जस्टिफाय करा। तर मग आपण आयच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फिल करू। 1 प्लस बघा i⁴ मग यासाठी काय करायचं i² करायचं, 7 2 जा 14 असं करायचं। i⁻18 आहे ना, तर i² आपण काय करायचं या ठिकाणी 9 करायचं, 9 2 जा 18 आणि i⁻22 आहे ना, तर i² आपण काय करणार इथं 11 करणार। ठीक आहे, मग आता 1 प्लस i² ची व्हॅल्यू -1 येते -1⁻7, i² ची व्हॅल्यू -1 येते -1⁻9 आणि इथं -1⁻11। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 1 आपल्या जागेवर -1⁻7 जर केलं तर आपल्याकडे किती येतं -1 आन्सर येतं, कारण इंडेक्स जो आहे वरती तो ऑड नंबर आहे। जर इवन नंबर असेल तर पॉझिटिव्ह 1 आन्सर येतं आणि ऑड नंबर आले असेल तर निगेटिव्ह 1। आता इथे पण -1 येणार आणि इथे पण काय येणार -1⁻11 -1 येणार। मग आपल्याकडे इथं काय होणार बाबा 1 -1 इथं 0 झाला आणि मायनस मायनस प्लस झाला। इथे या ठिकाणी मायनस मायनस प्लस होऊन एक मिनिट, अरे बापरे क्या हो गया भाई, तर हा सॉरी, इथे मायनस मायनस प्लस होऊन इथं आपल्याकडं 1 + 1 2 झाला आणि -2 आपल्याकडे आन्सर आलं। आणि -2 काय रियल नंबर आहे, इज रियल नंबर, इज रियल नंबर। -2 जे आहे ते आपल्याकडे काय बाबा रियल नंबर आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की 1 प्लस i⁴ प्लस i⁻18 प्लस i⁻22 इज रियल नंबर। तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे। तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे, जास्त काय अवघड नाही। पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर आपल्याकडं या ठिकाणी क्वेश्चन नंबर 13 झाला, 13 नंतर आता 14 नंबरचा क्वेश्चन बघूयात। चला पुढे जाऊयात। बघा 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याकडे काय बघा इव्हॅल्युएट म्हणजे याला सॉल्व करायचं। तर याला सॉल्व करणं पण एकदम सोपं आहे, आपण फटाफट जाऊयात। बघा इथं याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो, आपण डायरेक्ट सॉल्व करायला जाऊ। आता i⁻37 × i⁻67 असं करायला लागेल, i⁻37 × i⁻67 आणि प्लस 1 × 1 1 आणि डिवायडेड बाय i⁻67। ठीक आहे, झालं। आता बघा i⁻31 × i⁻37 × i⁻67 या ठिकाणी मल्टिप्लाय असल्यावर इंडेक्सची काय होते ॲडिशन होते, म्हणजे 37 + 67 होईल। 7 7 जा 14 चे 4 इथं आले वर 6 नंतर 7 8 9 10 झाले 104 या ठिकाणी आपल्याकडे आन्सर आलेला आहे की त्याला 104। ओके, मग इथं आपण लिहिणार 104 i⁻104 + 1 डिवायडेड बाय i⁻67 म्हणजे काय i × i⁻66। ओके, i⁻66 येईल। आता या ठिकाणी बघा i⁻104 म्हणजे काय i² सरळ i² ला आणायचं आणि i² 52, कारण 52 2 जा 104 प्लस 1 आपल्या जागेवर आणि डिवायडेड i आपल्या जागेवर इंटू i⁻66 काय होणार i² 33, कारण 33 2 जा 66 येतात। मग आपल्याकडे काय बाबा i² ची व्हॅल्यू येते -1 आणि प्लस हा 1 -1 प्लस हा 1 आणि डिवायडेड बाय आपल्याकडे i आपल्या जागेवर जसाच्या तसा आणि इंटू इथं i² ची व्हॅल्यू येते -1 येते। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा -1 प्लस 1 आणि डिवायडेड बाय इथं -i। आता मायनस प्लस मायनस झालं, 1 मधून 1 गेला 0 झाला,
मग 0/-i 0/-i आन्सर किती आला बाबा 0 आलं. चालेल इव्हॅल्युएट याचं उत्तर आलं 0 म्हणजे i⁻37 प्लस 1/67 जे आहे आपल्याकडे आन्सर येईल 1/i⁻67 याची व्हॅल्यू आपल्याकडे 0 येते. ओके तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. जरा इथं परत एकदा व्यवस्थित आपल्याला हा बघा या ठिकाणी -1/50 ओके -1 ची व्हॅल्यू -1/52 इथं पाहिजे. जरा थोडीशी मिस्टेक झाली आपली कॅल्क्युलेशनमध्ये ते आपण समजून घ्या. बघा इथं आहे ना -1 आहे आणि (52) आहे ना तर इथं +1 येणार. ओके +1 येणार आपलं चुकलं आपण -1 डायरेक्ट लिहिलं हे 52 वरती लिहायचे राहिलेले आहेत आपले राहिले होते आणि इथं 33 हे पण आपले लिहायचे राहिले होते i⁻33 ठीक आहे -1/33 लिहायचे राहिले होते. बघा -1/52 +1 आणि प्लस हा 1 आपला जसा आहे तसा +1 आलं हा i आपल्या जागेवर आणि इंटू -1/33 म्हणजे आपल्याकडे इथं -1 आन्सर येतं कारण हा इवन ऑड नंबर आहे त्याच्यामुळे आलं -1 इथं इवन नंबर होता म्हणून +1 आलं 1 + 1 2 आलं आणि डिवायडेड बाय आपला हा i आला 2 आला आणि डिवायडेड बाय आपल्याकडे काय आला बाबा हा i आणि हा -1 आहे म्हणून -i आला म्हणजे आपल्याकडे आन्सर काय आला -2/i हे आन्सर येऊ शकतं. किंवा तुम्ही असं करू शकता वर आणि खाली काय करा i ने मल्टिप्लाय करा खालचा जो i तो कॅन्सल करण्यासाठी असंही करू शकतो. वर आणि खाली जर आपण i ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे काय येईल -2i आणि डिवायडेड बाय i × i काय झाला i² मग इज इक्वल टू काय होईल -2i आणि i² ची व्हॅल्यू -1. आता हे मायनस साईन गेलं की आपल्याकडे आन्सर फक्त येईल 2i. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे थोडीशी जम्बलिंग झाली काही ठिकाणी आपली पण ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा रिवाइज करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे बघा प्रूफ दॅट आपल्याला प्रूफ करायचं पुढच्या क्वेश्चनमध्ये बघूयात. पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला बघा 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे इथं आपल्याला प्रूफ करायच्यात काही गोष्टी की बाबा इथं 16 आन्सर आलं पाहिजे. हे सगळं बघा प्रूफ दॅट 1 + i⁻4 × 1 + 1/i⁻4 याचं जे काही आन्सर आहे ते आपल्याकडे इज इक्वल टू आपल्याकडे 16 आलं पाहिजे. ओके मग आता याला कसं आपण सॉल्व्ह करणार बघा आपण टप्प्याटप्प्याने जाऊयात. बघा या ठिकाणी आपल्याकडं 1 + i⁻4 × 1 + 1/i⁻4 बघा या ठिकाणी आपण बघितलं बघा 1 + i⁻4 इथं जरा डोकं चालवावं लागणार. तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केला i × 1i प्लस हा 1/i असं काहीतरी येईल (4) म्हणजे इथं कसं येईल बघा वरती बघा 1 + i⁻4 आलं आणि इथं सुद्धा इंटू i+1 म्हणजेच 1 + i⁻4 आलं 1 + i⁻4 आलं आणि डिवायडेड बाय आपला हा जो आहे तो i⁻4 आपल्याकडे येणार. आता बघा 1 + i 1 + i⁻4 आहे. आता 4 + 4 बघा खाली जर आपण बघितलं बेसला एकच नंबर आहे 1 + i 1 + i मग इथं लिहू शकतो आपण 1 + i⁻4 + 4 8 झालं डिवायडेड बाय i⁻4 झालं. आता इथं थोडंसं आपल्याला आणखी थोडंसं डोकं चालवावं लागणार आहे 1 + i⁻8 आहे ना मग याला तुम्ही असं लिहू शकता 1 + i² करा आणि स्क्वेअरचा काय करा (4) करा कारण 4 × 8 झालं आणि इथं i² 2 होऊन जाईल बरं का i⁻4 आहे ना i² 2 होऊन जाईल. आता याला बघा याचा 1 + i² काय येणार बाबा a + b² हा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार काय तो बाबा a² + 2ab + b². तसंच इथं काय बाबा 1 + i मग 1 + i² मग पहिला a² a च्या जागेवर 1 आहे म्हणून 1² प्लस 2 × ab 2 × ab a किती 1 b किती i म्हणजे 1 × i प्लस b² b च्या जागेवर i म्हणून i². 1² 1 + 2i + i² या ठिकाणी येईल. मग ते लिहा बाबा 1 + 2i + i² आणि (4) डिवायडेड बाय i² ची व्हॅल्यू -1/2. आता बघा 1 + 2i i² ची व्हॅल्यू -1 येते (4) आणि डिवायडेड बाय -1² किती झाला 1 झाला. ओके परत बघा इथं 1 - 1 कॅन्सल म्हणजे झाला 2i⁻4 आला आणि डिवायडेड बाय 1 नाही लिहिलं तरी चालेल. आता 2i⁻4 2⁻4 किती झालं 16 बरोबर ना 2⁻4 16 आणि i⁻4 किती झाला i⁻4 आलं. मग आता पुढे आपल्याकडे काय आन्सर येईल 16 × i⁻4 म्हणजे काय झालं बाबा i² चा पण स्क्वेअर i⁻4 म्हणजे i² चा पण स्क्वेअर. मग 16 × i² ची व्हॅल्यू किती -1 -1² मग 16 × -1² 1 आणि इज इक्वल टू किती आलं बाबा 16 तुमचं आन्सर आलं.
16 इज इक्वल टू RHS म्हटलं की तुमच्याकडे 16 आन्सर आला. तर अशा प्रकारे हा जो 14 नंबर 15 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो. ठीक आहे. आता यानंतर पुढचा एक क्वेश्चन बघूयात. आपण जास्तीत जास्त क्वेश्चन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. 15 नंतर आता 16 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी बघू. बघा याच्यामध्ये पण आपल्याला इथं ही व्हॅल्यू काढायची, याची फाइंड द व्हॅल्यू ऑफ याची व्हॅल्यू काढणं पण सोपं आहे. बघा या ठिकाणी I⁻6 ला तुम्ही कॉमन काढा किंवा हे बघा या ठिकाणी डायरेक्ट लिहू आपण. I⁻6 म्हणजे बघा या ठिकाणी I⁻6 म्हणजे I²3 बरोबर प्लस हा I⁻7 म्हणजे काय I × I⁻6 किंवा पहिले या व्हॅल्यू काढा बरं का. I⁻6 ची व्हॅल्यू काढू चला पहिले म्हणजे डोक्याला ताप नको. I⁻6 ची व्हॅल्यू काय बाबा I² चा आला क्यूब बरोबर. I² ची व्हॅल्यू -1 -1 चा क्यूब काय आला बाबा -1 आला. ओके. I⁻7 ची व्हॅल्यू I⁻7 म्हणजे काय बाबा I × I⁻6 बरोबर. आता I × I⁻6 ची व्हॅल्यू -1 -1 × I झाला किती बाबा -1 झाला. I⁻7 ची व्हॅल्यू -I झाली सॉरी. आता I⁻8 ची व्हॅल्यू बघा काय. I⁻8 ची व्हॅल्यू काय बाबा I² चा स्क्वेअर I²4 बरोबर कारण 4 × 8. I² ची व्हॅल्यू -1/4 किती झालं बाबा 1 आलं. ओके. आता I⁻9 ची व्हॅल्यू म्हणजे काय बाबा I × I⁻8 I ची व्हॅल्यू Iच आणि I⁻8 ची व्हॅल्यू मगाशी 1 आली म्हणजे इज इक्वल टू किती आला I. आता I² ची व्हॅल्यू -1 आणि I³ ची व्हॅल्यू किती बाबा I³ इज इक्वल टू काय येतं I × I चा स्क्वेअर. आता I × I² ची व्हॅल्यू -1 म्हणजे काय झालं बाबा -I. तर या सगळ्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी इथं घेतल्या. आता ही व्हॅल्यू काढू बघा I⁻6 प्लस I⁻7 प्लस I⁻8 प्लस I⁻9 डिवायडेड बाय I² प्लस I चा क्यूब. बघा I⁻6 ची व्हॅल्यू किती बाबा -1. I⁻7 ची व्हॅल्यू काय बाबा -I. I⁻8 ची व्हॅल्यू +1 बरोबर आणि I⁻9 ची व्हॅल्यू +I डिवायडेड बाय I² ची व्हॅल्यू किती I² ची व्हॅल्यू -1 आणि प्लस I³ ची व्हॅल्यू झाली I. ओके. I³ ची व्हॅल्यू -I. आता बघा -1 + 1 गेला -I गेला म्हणजे वरती आला 0 आणि खाली -1 -I. आता हे दोघे सगळे गेले म्हणजे किती आला आन्सर 0 आलं. म्हणजे याला इव्हॅल्युएट केल्यावर आपल्याकडे या 16 नंबरच्या क्वेश्चनचं जे काही आन्सर आहे ते या ठिकाणी आपल्याकडे 0 वगैरे येतं. तर अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करता येऊ शकतो किंवा आणखी एखादी मेथड असेल त्या मेथडने सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर हा 16 नंबरचा क्वेश्चन अशा प्रकारे आपला झालेला आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे सगळे 13, 14, 15, 16 हे क्वेश्चन आपण 4 क्वेश्चन आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 17, 18, 19 ते पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्या बघण्याचा आपण प्रयत्न करू. पुढचे क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत पोहोचावे असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.